उडी उडी जाय दिल की पतंग उडी जाय। मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्यासाठी युवकांनी लुटला आनंद। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। मकर संक्रांत म्हटली म्हणजे पतंग उडवण्याचा आनंद वेगळाच असतो। सकाळी हवा नसल्यामुळे पतंग उडवण्यासाठी अनेकांचा हिरमोड झाला। मात्र 11 वाजेनंतर हवा सुरू झाल्याने पतंग उडवण्यास सुरुवात झाली। नंदुरबार येथे मकर संक्रांती निमित्त पतंग उत्सवासाठी शहरातील अनेकांच्या छतावर पतंग उडवण्यासाठी युवक युवतींची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। दे ढील काठ हे यासह विविध आयराणी मराठी, हिंदी, गुजराती गाण्यांच्या तालावर युवक युवतींनी पतंग उडवण्याचा आनंद घेत केला जल्लोष। यावेळी अनेकांनी लाऊड स्पीकर व मोठे स्पीकर लावून जल्लोष केला। पतंग उडवण्यासाठी अनेक कुटुंब तसेच युवक युवती सहभागी झाले। चिमुकले तसेच बालकांनी पतंग उडवता येत नाही म्हणून दोराला गॅस भरलेला फुगा लावून हवेत सोडला आणि त्यांचा आनंद पतंगप्रमाणे घेतला। यामुळे फुगे विक्रेत्यांकडे दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली। सुमारे 8 ते 10 हजार फुग्यांची विक्री झाली। पतंग व दोरा विक्रीसाठी अनेक दुकान सज्ज झाली होती। सुमारे 30 ते 35 विक्रेते पतंग विक्री करत होते। संक्रांती निमित्त लाखो रुपयांची उलाढाल झाली। पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होऊ नये यासाठी पोलीस विभाग सतर्क होते। ठिकठिकाणी पेट्रोलिंग देखील सुरू होती। मकर संक्रांती निमित्त नैवेद्य दाखवण्यासाठी खापरवरील पुरीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते। शहरातील सागरी नाका तसेच अन्य भागात पुरणपोळी विक्री केली जाते। 25 पेक्षा जास्त विक्रेते पुरणपोळी बनवित असतात। एक पुरी 60 रुपयाला मिळते। सुमारे 1000 पेक्षा जास्त पुरणपोळी विकल्या गेल्या असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली। मकर संक्रांती निमित्त शहरातील अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते आणि पतंग उडवण्याचा आनंद घेतला। सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही पूर्ण फॅमिली टेरेसवरून पतंग उत्सवाच्या मजा घेतो, खूप आनंद घेतो। हा 1 वर्षाच्या सर्वजण आम्हाला मिळून फॅमिली सर्व मिळून आम्हाला उडवायचा आनंद भेटतो।